वरळीमधनं एक चक्रावणारं हत्या प्रकरण समोर आलंय। गुरु वाघमारे उर्फ चुलबुल पांडे असं या व्यक्तीचं नाव आहे, ज्याची वरळीतल्या एका स्पा मध्ये हत्या झाली। पण या हत्येनंतर त्याच्या पायावरच्या 22 टॅटूनी हत्येचं गूढ वाढवलंय, कारण टॅटूवर होती त्याच्या दुश्मनांची नावं। वरळीतल्या या गजनीची ही हादरवणारी कहाणी बघूया। हा पाय आहे गुरु वाघमारेचा उर्फ चुलबुल पांडेचा। त्याची हत्या झाली आणि पायावरच्या या 22 नावांनी हत्येचं गूढ वाढवलंय। दक्षिण मुंबईत वरळी नाक्यावर असलेल्या या सॉफ्ट टच स्पा मध्ये एक हत्या झाली। बुधवारी सकाळी 9:30च्या सुमारास या हत्येची माहिती समोर आली। या स्पा मधल्या एका खोलीत गुरु वाघमारे उर्फ चुलबुल पांडे हा इथला रेग्युलर कस्टमर मृत अवस्थेत आढळलाय। त्याच्या गर्लफ्रेंडने ही गोष्ट सकाळी स्पाच्या मालकाला सांगितली। दक्षिण मुंबईत वरळी नाक्यावर असलेल्या या सॉफ्ट टच स्पा मध्ये एक हत्या झाली। बुधवारी सकाळी 9:30च्या सुमाराला या हत्येची माहिती समोर आली। या स्पा मधल्या एका खोलीत गुरु वाघमारे उर्फ चुलबुल पांडे हा इथला रेग्युलर कस्टमर मृतावस्थेत आढळला। त्याच्या गर्लफ्रेंडनं ही गोष्ट सकाळी स्पाच्या मालकाला सांगितली। वरळीतल्या या स्पा मध्ये झालेल्या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, कारण हत्या झालेली व्यक्ती गुरु वाघमारे कोणी साधासुद्धा माणूस नव्हता, तर तोही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला इसम होता। गुरु वाघमारे हा विलेपार्लेच्या आंबेडकर नगरमध्ये राहत होता। काहींना त्याची ओळख पोलिसांचा खबरी अशी देखील होती, तर काहींची माहिती अधिकार कार्यकर्ता, तर काहींना विविध गुन्ह्यातील आरोपी अशी। वाघमारेंना खंडणीखोरीचा इतिहास होता। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर त्यांच्या विरोधात खंडणखोरीचे गुन्हे देखील झाले होते अशी माहिती आहे। याशिवाय बलात्कार आणि विनयभंगाचेही गुन्हे त्यांच्यावर दाखल होते। मात्र याच्याही पेक्षा गुरुच्या मृत्यूचं गूढ वाढलं ते त्यांच्या पायावर असलेल्या 22 टॅटूंनी। गुरु वाघमारे हा विलेपार्ल्याच्या आंबेडकर नगरमध्ये राहत होता। काहींना त्याची ओळख पोलिसांचा खबरे अशी होती, काहींना माहिती अधिकार कार्यकर्ता, तर काहींना विविध गुन्ह्यातील आरोपी अशी। वाघमारेला खंडणीखोरीचा इतिहास होता। मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमधून त्याच्या विरोधात खंडणीखोरीचे गुन्हे दाखल झाले होते। याशिवाय बलात्कार आणि विनयभंगाचेही गुन्हे त्याच्यावर दाखल होते। पण याहीपेक्षा गुरुच्या मृत्यूचं गूढ वाढलं ते त्याच्या पायावरच्या 22 टॅटूंनी। गुरु वाघमारे याच्या मृतदेहाच्या पायावरचे हे 22 टॅटू, हे टॅटू म्हणजे गुरुच्या दुश्मनांची नावं। गजनी सिनेमातल्या आमिरनं साकारलेल्या संजय सिंघानियासारखी त्यानं दुश्मनांची नावं आपल्या पायावर लिहून ठेवली होती। माझं काही बरं वाईट झालं तर यांना जबाबदार धरा, असा उल्लेख त्यानं आपल्या डायरीत केला होता। ही नावं आणि डायरी पोलिसांसाठी मोठा क्लू ठरली। पण ही डायरी पोलिसांना मिळाली कशी? विलेपार्लेतल्या आंबेडकर नगरमधल्या गुरु वाघमारेंच्या घरी जेव्हा पोलीस तपासासाठी पोहोचले तेव्हा त्यांच्याबद्दल चक्रावणारी माहिती समोर आली। गुरु वाघमारे हा शरीरावर दुश्मनांची नावं लिहिण्यासोबतच रोजनिशी लिहत होता। कोणाला भेटला, कोणाशी बोलला, किती दारू प्यायला, कोणाशी व्यवहार केला, या सगळ्या नोंदी त्यामध्ये होत्या। इथेच त्याने ज्या व्यक्तीपासून आपल्याला जीवाला धोका आहे त्यांची नावं ही लिहिली होती आणि हाच पोलिसांसाठी या प्रकरणातला मोठा पुरावा होता। विलेपार्ल्यातल्या आंबेडकर नगरमधल्या गुरु वाघमारेच्या घरी जेव्हा पोलीस तपासासाठी पोहोचले तेव्हा त्याच्याबद्दल चक्रावणारी माहिती समोर आली। गुरु वाघमारे हा शरीरावर दुश्मनांची नावं लिहिण्यासोबतच रोजनिशी लिहित होता। कुणाला भेटला, कोणाशी बोलला, किती दारू प्यायला, कोणाशी व्यवहार केला, या सगळ्या गोष्टी त्यात नोंद होत्या। इथंच त्यानं ज्या व्यक्तींपासून आपल्या जीविताला धोका आहे त्यांची नावं लिहिली होती आणि हाच पोलिसांसाठी या प्रकरणात मोठा पुरावा होता। गुरु वाघमारेनं आपल्या बर्थडेची गर्लफ्रेंड आणि काही मित्रांना पार्टी दिली आणि इथंच पोलिसांना त्यांच्या मागावर असलेले रेनकोटातले त्याचे मारेकरी दिसले। या संदर्भात पोलीस तपास करत असताना आतापर्यंत स्पा मालक आणि 3 संशयित आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। हे तीनही संशयित आरोपी कोटा येथून रेल्वे स्थानकातून पोलिसांनी अटक केलेले आहेत। या संदर्भात अधिकचा तपास करत असताना मयत इसम जो गुरु वाघमारे आहे त्याच्या मांडीवरती मात्र 22 जणांची नावं आहेत ती टॅटूच्या माध्यमातून गोंदवण्यात आलेली होती। याच 22 जणांची आता पोलीस कसून तपासणी देखील आणि चौकशी देखील करणार आहेत। गुटखा विकत घेऊन या मारेकऱ्यानं UPIनं पेमेंट केलं आणि इथंच पोलिसांच्या हाती या हत्या प्रकरणाचा मोठा पुरावा लागला। ज्या पुराव्याच्या आधारे पोलीस त्याच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले।
या प्रकरणात दोघांना अटक झाली. फिरोज अन्सारी याला नालासोपाऱ्यातून पकडलं तर आणखी 3 संशयितांना राजस्थानच्या कोटा रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलं. पण ज्या स्पामध्ये गुरु वाघमारेची हत्या झाली त्याच्या मालकालाही अटक झाली. संतोष शेरेकर असं या मालकाचं नाव आहे. बुधवारी रात्री संतोष शेरेकर याच्या मालकीच्या वरळीतल्या या स्पामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या भयंकर होत्या. वरईतल्या या स्पामध्ये बर्थडे पार्टी करून गुरु वाघमारे, त्याची गर्लफ्रेंड आणि इतर 3 जण आले. वेळ रात्री 12:30ची होती. थोड्या वेळात येतो सांगून हे 3 तिथून निघाले. गुरु आणि त्याची गर्लफ्रेंड इथल्या एका रूममध्ये होते. त्यानंतर 10व्या मिनिटाला 2 अनोळखी व्यक्ती इथे शिरल्या. त्यांनी गुरुच्या गर्लफ्रेंडला एका वेगळ्या रूममध्ये नेलं आणि धारदार शस्त्राने गुरु वाघमारे उर्फ चुलबुल पांडेला संपवलं. वरळीतल्या याच स्पामध्ये बर्थडे पार्टी करून गुरु वाघमारे, त्याची गर्लफ्रेंड आणि इतर 3 जण आले. वेळ रात्री 12:30ची होती. थोड्याच वेळात येतो असं सांगून हे 3 तिथून निघाले. गुरु आणि त्याची गर्लफ्रेंड इथल्या एका रूममध्ये होते. त्यानंतर 10व्या मिनिटाला 2 अनोळखी व्यक्ती इथं शिरल्या. त्यांनी गुरुच्या गर्लफ्रेंडला एका वेगळ्या रूममध्ये नेलं आणि धारदार शस्त्रानं गुरु वाघमारे उर्फ चुलबुल पांडेला संपवलं. या हत्येनंतर आता अनेक प्रश्न निरुत्तर आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न हाच की गुरुच्या हत्येमागं त्यानं काढलेल्या 22 टॅटूंपैकी कुणी होतं का? त्याची गर्लफ्रेंड सुद्धा यात सामील होती का? या हत्येला गुरुची खंडणीखोर वृत्ती जबाबदार होती की त्याच्या हाती अशी काही माहिती लागली होती ज्यामुळे त्याचा जीव गेला? पोलीस तपासात आता या प्रकरणाचं काय रहस्य उलगडतं हे तपास जसा पुढे सरकेल तसं समोर येईलच. मुंबईहून निखिल चव्हाणसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी.